हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा आनंदगुरव तुमचं माझ्या यज्ञा ई-लर्निंग या चॅनलला स्वागत करते. मुलांनो, आज आपण 6th स्टँडर्डचा जो 7th चॅप्टर आहे सायन्सचा न्यूट्रिशन अँड डाएट त्याचा सेकंड पार्ट पाहणार आहोत. तर त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरही क्लिक करा आणि व्हिडिओज जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर आपण सुरू करूया आपल्या 7th चॅप्टरला न्यूट्रिशन अँड डाईट. याचा फर्स्ट पार्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही तो पाहू शकता. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचा सेकंड पार्ट पाहणार आहोत. फर्स्ट पार्टमध्ये आपण न्यूट्रिशन्स जे आहेत ते न्यूट्रियंट्स बघितले. फॅट किंवा कार्बोहायड्रेट्स आहे, प्रोटीन आहे, मिनरल विटॅमिन आहे. तर हे सगळे आपण जे आहेत ते फर्स्ट पार्टमध्ये पाहिले. आता यानंतरचा पार्ट जो आहे तो आपण पाहूया. इन द पास्ट कॅसमिर फंक वॉज अ सायंटिस्ट. कॅसिमिर फंक हे सायंटिस्ट होते हू बिलॉंग टू पोलंड इन युरोप. ते युरोपमधील पोलंड या देशातले होते. In a scientific article, he read that people who are brown rice were less likely to get beriberi than those who ate fully milled rice. त्यांच्या काय लक्षात आलं तर जो बेरीबेरी हा आजार आहे, ओके, तो तांदूळ खाणाऱ्यांना म्हणजे सडलेले तांदूळ खाणाऱ्यांना होण्याची अधिक शक्यता असते. सडलेला तांदूळ म्हणजे शितांवर जे आवरण असतं तो काढलेला तांदूळ, ओके, ब्राऊन राईस आपण म्हणतो, तो खाणाऱ्यांना हे अधिक होण्याची शक्यता असते असं त्यांनी एका सायंटिस्टच्या लेखात वाचलं होतं. ठीक आहे. He was able to identify and isolate the substance which prevent this disease. He named it vitamine. He also proposed that other disorders like scurvy, pellagra and rickets were also caused by a deficiency of various vitamins. आणि हे जे पोषक तत्वे आहेत यांच्या कमतरतेमुळे हा जो आजार होतो तो पदार्थ शोधून वेगळा करण्यात त्यांना यश मिळालं आहे. ओके, त्याला त्यांनी विटॅमिन असं नाव दिलं आहे. स्कर्वी, त्याच्यानंतर पॅलेग्रा, रिकेट जे आहेत हे आजार वेगवेगळे जे विटॅमिन्स आहेत त्यांच्या कमतरतेमुळे होतात हे त्यांनी सिद्ध केलं आहे. देन इथे आपल्याला बघा काय सांगितलं आहे, प्रोबायोटिक्स. ओके, प्रोबायोटिक. You know that the useful microorganisms which convert milk into yogurt are present in yogurt and in buttermilk. आपल्याला माहिती आहे की दुधाचं दह्यात कसं रूपांतर होतं, राईट. दुधाचं दही करणारे लाभदायक असे सूक्ष्मजीव जे आहेत, ओके, ह्यांच्यामुळे दूध जे आहे याचं दह्यात रूपांतर होतं आणि ताकात रूपांतर होतं, बरोबर. तर दे आर कॉल्ड प्रोबायोटिक आणि त्यांना प्रोबायोटिक असं म्हणतात. ते जे सूक्ष्मजीव आहेत त्यांना प्रोबायोटिक असं म्हणतात. लॅक्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स रिसाइड इन अवर इंटेस्टाईन. आपल्या इंटेस्टाईनमध्ये, आपल्या आतड्यांमध्ये लाखोंच्या संख्येने जे सूक्ष्मजीव आहेत ते राहतात, बरोबर. देअर प्रेझेन्स इन सच लार्ज नंबर्स इज इसेन्शियल फॉर अवर हेल्थ. त्यांचा जो नंबर आहे, त्यांची जी अशी संख्या आहे मोठी, ही आपल्या शरीरात असणं खूप गरजेचं आहे. हेन्स टू मेंटेन देम इन अवर बॉडी वी शूड इन्क्लूड प्रोबायोटिक सच ॲज योगर्ट अँड बटरमिल्क इन अवर डेली डाईट. आणि हे सूक्ष्मजीव जे आहेत ते आपल्या शरीरात असावेत, ओके. त्याच्यामुळे प्रोबायोटिक जे आहे, दही, ताक जे ज्याच्यातून आपल्याला मिळतं, प्रोबायोटिक हा तर हे अधूनमधून आपल्याला घेत राहणं खूप गरजेचं असतं. आपल्या डेली डाएटमध्ये हे असणं गरजेचं असतं. वेन वी सफर फ्रॉम लूज मोशन अँड वॉमिटिंग वी थ्रो आउट मायक्रो ऑर्गॅनिझम्स अलॉंग विथ इंटेस्टिनल वॉटर. जेव्हा आपल्याला लूज मोशन होतं किंवा आपल्याला उलट्या होतात त्यावेळेस काय होतं, आतड्यांमधील जे पाणी असतं त्या पाण्याबरोबर जे सूक्ष्मजीव असतात,
ओके, ते सुद्धा बाहेर फेकले जातात. सम मेडिसिन्स कॅन ऑल्सो किल देम. काही मेडिसिन्स जे आहेत, औषधं आहेत, त्याच्यामुळे सुद्धा ते नष्ट होतात. देअरफॉर वी नीड टू टेक एक्स्ट्रा योगर्ट बटरमिल्क टू रिस्टोर देअर नंबर. आणि म्हणून आपल्याला त्यांची संख्या आधीसारखी व्हावी, आधीसारखी करण्यासाठी ताक किंवा दही जे आहे हे घ्यायला हवं. ओके, नाव लेट्स सी अ बॅलन्स डाएट. बॅलन्स डाएट म्हणजेच एक संतुलित आहार जो आहे, समतोल आहार जो आहे तो बॅलन्स डाएट. ऑल दॅट वी कन्झ्युम ड्युरिंग द डे इज टुगेदर कॉल्ड अवर डाएट. आपण जे काही दिवसभरात खातो अन्नपदार्थ, त्याला एकत्रितपणे आपण आपला डाएट म्हणजे आपला आहार असं म्हणतो. अ डाएट कंटेनिंग ॲडिक्वेट क्वांटिटीज ऑफ ऑल न्यूट्रियंट्स इज कॉल्ड अ बॅलन्स डाएट. आणि वेगवेगळे जे पोषक तत्वे आहेत ते पुरेशा प्रमाणात आपल्या शरीरात असणं, आपल्या आहारात असणं, यालाच आपण बॅलन्स डाएट असं म्हणू. Okay, to build a strong and healthy body, you need all nutrients in the right proportion and in sufficient quantities in your daily diet. आणि हे जे न्यूट्रियंट्स आहेत किंवा हे जे पोषक तत्वे आहेत हे आपल्या शरीरात आपण निरोगी राहावं, ओके, म्हणून गरजेचे आहे. त्याच्यामुळे आपल्या रोजच्या आहारात याचा आपल्याला समावेश जो आहे तो करणं गरजेचं आहे. सिग्निफिकन्स ऑफ अ बॅलन्स डाएट. आता हे बॅलन्स डाएट मिळण्यासाठी हे जे मिळाले तर कोणकोणत्या गोष्टी आपल्या शरीरात होऊ शकतात. अँड इन्क्रीज्ड कपॅसिटी टू वर्क. आपली जी काम करण्याची क्षमता जी आहे ती वाढते. गुड फिजिकल अँड मेंटल हेल्थ. आपली जी शारीरिक आणि मानसिक जे स्वास्थ्य आहे ते चांगलं राहतं. इन्क्रीज कपॅसिटी टू फाईट रेजिस्ट डिजीज. आणि रोगप्रतिकारशक्ती जी आहे ती आपली वाढते. हेल्प्स इन प्रॉपर ग्रोथ ऑफ द बॉडी. आपल्या शरीराची चांगली वाढ होते, राईट. त्याच्यानंतर इथे आपल्याला बॅलन्स डाएटचा जो पिरॅमिड आहे तो दाखवलेला आहे. खाली आपण पाहू शकतो आपल्याला सिरियल्स अँड पल्सेस, जे गहू, तांदूळ जे आहे ते दाखवले. त्याच्यानंतर पल्सेस, कडधान्य दाखवलेत. नंतर फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स जे आहेत ते दाखवलेत. मिल्क प्रोडक्ट, मीट, फिश, एग. दुधापासून जे पदार्थ तयार होतात ते. त्याच्यानंतर मीठ, मांस, फिश, एग. त्यानंतर फॅटी सबस्टान्सेस, ऑइल जे आहे ते त्याचं प्रमाण जे आहे ते कमी आहे. त्याच्यामुळे हा पिरॅमिड जो आहे, त्रिकोण, हा खालून वर गेला आहे. ओके, आपल्याला सर्वात जास्त काय हवं आहे तर सिरियल अँड पल्सेस. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडंसं कमी फ्रूट अँड व्हेजिटेबल, आणखीन थोडं कमी मिल्क प्रोडक्ट आणि खूप जास्त कमी प्रमाणात आपल्याला स्निग्ध पदार्थ, फॅटी सबस्टान्सेस आपल्या शरीराला गरजेचं आहे. मगच आपलं बॅलन्स डाएट जे आहे ते पूर्ण होतं. अपार्ट फ्रॉम हॅव्हिंग अ बॅलन्स डाएट, वी ऑल्सो नीड टू एक्सरसाइज रेग्युलरली टू कीप अवरसेल्फ फिट अँड हेल्दी. आणि ह्या बॅलन्स डाएटसोबतच आपल्याला एक्सरसाइज म्हणजेच व्यायाम जे आहे ते करणं सुद्धा गरजेचं आहे. देन लेट्स सी हाऊ टू गेट अ बॅलन्स डाएट. बॅलन्स डाएट आपल्याला कसं मिळेल हे पाहूया. टू एन्श्योर दॅट वी गेट अ बॅलन्स डाएट फ्रॉम द फूड वी ईट, वी कॅन मेक अ फूड पिरॅमिड. आणि हे जे बॅलन्स डाएट आपल्या शरीराला मिळावं म्हणून आपण हे जे पिरॅमिड आत्ताच पाहिलं ते तयार केलेलं आहे. ऑल फूड विच वी ईट इज क्लासिफाईड इंटू व्हेरियस ग्रुप. जो काही पदार्थ आपण बाकी सगळे खातो ते आपण इथे क्लासिफाय केलेत. इथे आपण त्याचं वर्गीकरण केलं आहे. द स्पेस अलॉटेड टू ईच फूड ग्रुप इन द पिरॅमिड डिपेंड ऑन द प्रपोर्शन इन विच इट शुड बी इन्क्लुडेड इन अवर डाएट. आणि हा जो स्पेस आहे त्यांचा, जसा हा जो त्रिकोण आहे, त्रिकोण तुम्ही पाहू शकता, हा खाली मोठा भाग आहे सर्वात खालच्या थराला, त्याच्यानंतर थोडा कमी, त्याच्यानंतर आणखीन कमी आणि सर्वात जास्त कमी. सो अशा प्रकारे त्याचं जे प्रमाण आहे ते त्यांनी बॅलन्स डाएटचं जे आहे ते प्रमाण आहे हे. देन hence we can choose foods from each group daily according to the space allotted to it in the pyramid. आणि जो काही स्पेस, जी काही जागा आहे ती त्या आकारावरून आपल्याला तो जो काही फूड आहे तो किती प्रमाणात खावा हे आपल्याला याच्यावरून कळतं. इफ वी चूज सम आयटम्स फ्रॉम ईच ग्रुप इन द राईट प्रपोर्शन according to the pyramid shown on page number 53, we can make sure that we are getting a balanced diet. आणि आपण या प्रपोर्शनने जर ते अन्न खाल्लं, जर तो अन्नपदार्थ खाल्ला तर आपल्याला जो बॅलन्स डाएट आहे तो नक्कीच मिळू शकेल. ओके, त्याच्यानंतर इथे आपल्याला ऑलवेज रिमेंबरमध्ये काय सांगितलं आहे,
If our need for nutrients is met through the food we eat, the nutrients are better utilized in our body. जर आपल्या गरजेनुसार आपल्याला जे अन्न आहे ते आपल्याला मिळालं आपल्या शरीराच्या गरजेनुसार, ठीक आहे, तर काय होईल, ऑफकोर्स आपल्याला आपल्या शरीरासाठी ते उपयोगी ठरेल. हेन्स द बेस्ट वे टू गुड हेल्थ इज टेकिंग अ बॅलन्स डाएट अँड अवॉइडिंग द डेफिशियन्सी ऑफ एनी न्यूट्रियंट. आणि त्याच्यामुळे चांगलं आरोग्य जर आपल्याला हवं असेल तर बॅलन्स डाएट घेणं खूप गरजेचं आहे. आणि डेफिशियन्सी ऑफ एनी न्यूट्रियंट म्हणजे कोणत्याही जीवनसत्वाचा जो आहे तो जीवनसत्वाची कमतरता जी आहे ती आपल्याला टाळणं गरजेचं आहे. देन ओके, फायबर. नेक्स्ट आपला आहे फायबर, म्हणजे जे तंतुमय पदार्थ आहेत ते. ओके, सो इफ वी सिलेक्ट अ डेली डाएट which includes vegetable, fruits, sprout and cereals according to the pyramid, we will also get fiber in sufficient quantity. जर आपण योग्य प्रमाणात तो डेली डाएट जो आहे आपला तो घेतला, योग्य आहार जर घेतला त्या पिरॅमिड प्रमाणे, तर आपलं जे फायबर आहे ते सुद्धा त्याचं सुद्धा प्रमाण आपल्या शरीरात पुरेसं असं राहतं. नाव कॅन यू रिकॉल व्हॉट ट्रबल डू वी हॅव टू फेस इफ वी डू नॉट गेट इनफ फायबर फ्रॉम अवर डेली डाएट. आपल्याला जर डेली डाएटमधून फायबर जर पुरेसं नाही मिळालं तर काय होईल. व्हॉट केअर मस्ट बी टेकन टू मेक शुअर दॅट फायबर इज नॉट लॉस्ट और रिमूव्ह फ्रॉम द फूड दॅट वी ईट. आपल्या रोजच्या जे आहार आहे, आपलं जे रोजचं अन्न आहे याच्यामधून फायबर काढून टाकू नये किंवा काढला जाऊ नये, यासाठी आपल्याला कोणती काळजी घेतली पाहिजे. तर याच्यामध्ये टर्म आहे वॉटर. ओके, अलॉंग विथ ऑल द अदर न्यूट्रियंट्स द बॉडी ऑल्सो नीड अन ॲडिक्वेट सप्लाय ऑफ वॉटर. बाकीच्या न्यूट्रियंट्स प्रमाणेच आपल्या शरीराला वॉटर जे आहे, पाणी जे आहे याचं सुद्धा सप्लाय होणं गरजेचं आहे. फॉर दिस पर्पोज we must drink milk, buttermilk, lemon juice, शरबत, fruit juices and plenty of water. आणि याच कारणामुळे आपण मिल्क आहे किंवा बटरमिल्क आहे, लेमन ज्यूस आहे, शरबत आहे, फ्रूट ज्युसेस आहेत किंवा पाणी जे आहे याचं प्रमाण वाढवलं पाहिजे. देन माल न्यूट्रिशन. आता माल न्यूट्रिशन म्हणजेच काय, कुपोषण. Okay, malnutrition occurs when all the nutrients that the body needs are not obtained in proper portion from the diet. Malnutrition म्हणजेच काय, तर आपण इथे इमेजमध्ये बघू शकतो माल न्यूट्रिशन आणि ओव्हर न्यूट्रिशन. माल न्यूट्रिशन जो आहे तो मुलगा कसा दिसतोय, आपल्याला बारीक दिसतोय, आणि जो ओव्हर न्यूट्रिशन आहे तो मुलगा आपल्याला जाडा दिसतोय. त्याला त्याच्या शरीराला जे काही न्यूट्रियंट्स मिळतात, जे काही जीवनसत्व मिळतात ते जास्त प्रमाणात मिळते. ओके, सो माल न्यूट्रिशन ऑक्युअर्स व्हेन ऑल द न्यूट्रियंट्स दॅट बॉडी नीड्स आर नॉट ऑब्टेन इन प्रॉपर पोर्शन फ्रॉम द डाएट. माल न्यूट्रिशन कधी होतं, तर त्या मुलाला योग्य प्रमाणात जे आहे, योग्य प्रमाणात जो डाएट आहे तो मिळत नाही आहे. दिस हॅपन्स व्हेन अ पर्सन डज नॉट गेट सफिशियंट फूड. त्याला सफिशियंट अन्न जे आहे ते सुद्धा मिळत नाही आहे, अन्न पुरेसं नाही मिळत आहे किंवा त्या अन्नातून ते योग्य तो पोषण जे आहे ते मिळत नाही आहे. वेन द डाएट इज नॉट बॅलन्स, डाएट त्याचा बॅलन्स नाही आहे. इफ वन्स डाएट एक्सीड्स वन्स नीड इज कॉल्ड ओव्हर न्यूट्रिशन. जेव्हा एखादा गरजेपेक्षा त्याला आहार मिळतं तेव्हा ते ओव्हर न्यूट्रिशन होतं. Okay, now use your brain power. Choose a balanced diet for one day according to your preference. तुमच्या अकॉर्डिंगनुसार, तुमच्या आवडीनुसार एका दिवसाचा जो बॅलन्स डाएट आहे तो तुम्ही निवडायचा आहे. ओके, देन सी जंक फूड, चॉकलेट्स, नूडल्स, बर्गर्स, पिझ्झा, चिप्स, बॉटल्स ऑफ ड्रिंक्स, अट्रॅक्टिव्हली पॅकेज स्नॅक्स as also ready fried food stuff available in the market such as vadas, pakodas, etc. are very tasty and we like them very much. However, this food stuff contain refined flour, sugar, oil in large proportion. ओके, म्हणजेच काय, तर चॉकलेट आहे, नूडल्स आहेत, बर्गर, पिझ्झा, चिप्स किंवा वेगवेगळे जे सॉफ्ट ड्रिंक्स आहेत, ठीक आहे, वडे जे आहेत, भजी आहेत, हे आपल्याला ह्यांची चव तर आपल्याला लागते, पण हे असे पदार्थ जे आहेत ते मैदा, तेल आणि साखर यांचं प्रमाण याच्यामध्ये जास्त असतं. ओके, वेन रिफाइंड फ्लावर इज मेड फ्रॉम व्हीट
or when sugar is made from sugarcane, many nutrients in the wheat or sugarcane are lost in the process. जेव्हा गव्हापासून तो मैदा तयार केला जातो किंवा ऊसापासून साखर जी आहे ती बनवली जाते, त्यावेळेस गव्हामध्ये आणि ऊसामध्ये असलेले बरेचसे असे पोषक तत्वे जे आहेत ते त्या प्रोसेसमध्ये निघून जातात. ओके, ते पीठ होण्यापासून ते निघून जातात. त्यामुळे त्यांच्यापासून आपल्याला hence all we get from this food is energy and our hunger is satisfied. आणि आपल्याला त्यांच्यापासून फक्त एनर्जी जी आहे ती मिळते आणि आपली भूक जी आहे ती भागते. ओके, नॅचरली इफ वी ईट अ लॉट ऑफ जंक फूड we will get insufficient quantities of the items from other food group. जर आपण खूप जंक फूड असं खाल्लं, जास्त जंक फूड खाल्लं, तर इतर अन्नातील जे पदार्थ आहेत ते आपल्याला, अन्न गटातील जे पदार्थ आहेत ते आपल्याला कमी मिळतात. ओके, then if this happens frequently, our body soon experience a shortage of protein, vitamin and mineral, and that may lead to malnutrition. आणि जर हे सतत होत गेलं तर आपल्याला आपल्या शरीराला प्रोटीन, विटॅमिन, मिनरल्स यांची कमतरता होते, यांचं शॉर्टेज होतं आणि मालन्यूट्रिशन जे आहे, कुपोषण जे आहे, याचा परिणाम आपल्याला दिसून येतो. जंक फूड इटन फ्रिक्वेंटली ऑल्सो कॉज ओबेसिटी. आणि जर सतत आपण जंक फूड खाल्लं तर लठ्ठपणा जो आहे, ओबेसिटी जे आहे तेही आपल्याला दिसून येतं. ओबेसिटी इज नॉट गुड फॉर अवर हेल्थ. ओबेसिटी जे आहे, लठ्ठपणा जो आहे तो आपल्या तब्येतीसाठी चांगला नाही आहे. ॲज सच फूड्स डू नॉट सप्लाय ऑल द नेसेसरी न्यूट्रियंट्स, दे आर कॉल्ड जंक फूड. आणि अशा पदार्थातून हवे असलेले जे सर्व जे पोषक तत्वे आहेत ते मिळत नसल्यामुळे त्यांना आपण जंक फूड असं म्हणतो. ओके, आता इथे बघा काय सांगितलं आहे, हाऊ टू अवॉइड ओबेसिटी. ओबेसिटीला अवॉइड कसं करायचं, हॅव अ बॅलन्स डाएट. तुमचं डाएट जे आहे ते बॅलन्स ठेवायचं आहे. ईट होल ग्रेन्स, ईट फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स विथ देअर स्किन. त्यांचं फ्रूट आणि व्हेजिटेबल जे आहे ते आपल्याला सालीसकट खायचे आहेत फळं. देन इन्क्रीज यूज ऑफ सायकलचा अधिक वापर करायचा आहे. प्ले मोर आउटडोअर गेम. मैदानी खेळ जास्त खेळावे. काय करू नये तर डू नॉट ईट इफ यू आर नॉट हंग्री. भूक नसताना सुद्धा खाऊ नका. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं आहे, डू नॉट वॉच टी व्ही व्हाईल इटिंग. जेवताना टी व्ही बघू नका. डू नॉट यूज मोटर व्हेकल फॉर ट्रॅव्हलिंग अ शॉर्ट डिस्टन्स. छोट्या अंतरासाठी मोटरसायकल यूज करू नका. अवॉइड प्रीकुक पॅकेज फूड. पॅकेटबंद अन्न जे आहे ते आणि किंवा तयार अन्न जे आहे ते खाण्याचे टाळा. ओके, देन अडल्ट्रेशन ऑफ फूड म्हणजे अन्न पदार्थामध्ये जी भेसळ होते, ओके, ते बघूया आपण. इन ऑर्डर टू अर्न मोर प्रॉफिट, चीपर सबस्टान्सेस ऑफ लो क्वालिटी आर मिक्स विथ द फूड स्टफ. म्हणजेच जास्तीत जास्त फायदा व्हावा याच्यासाठी कमी दर्जाचा जो पदार्थ आहे तो त्या अन्नात मिसळला जातो आणि त्यालाच आपण अन्नाची भेसळ असं म्हणतो. अडल्ट्रेशन ऑफ फूड. दिस सबस्टान्सेस आर कॉल्ड adulterants and adding them to food stuff is called adulteration of food. यांनाच अडल्टरंट असं म्हणतात. आणि जेव्हा ते हे पदार्थ अन्नपदार्थामध्ये एखाद्या पदार्थामध्ये मिक्स केले जातात तेव्हा त्याला अडल्ट्रेशन ऑफ फूड असं म्हणतात. अडल्टरंट्स मे इवन बी पॉयझनस ऑर हार्मफुल टू हेल्थ. हे पॉयझनस असतात किंवा हार्मफुल असतात हेल्थसाठी, आपल्या आरोग्यासाठी. सच अडल्टर्ड फूड इज इम्प्युअर अँड हार्मफुल अँड सो अनफिट फॉर कन्झम्पशन. ते इम्प्युअर असतात, ते अशुद्ध असतात, त्याच्यामुळे ते हानिकारक असतात आणि ते खाण्यासुद्धा अयोग्य असतात. नाव अडल्टरंट्स. आता भेसळीचे पदार्थ जे आहेत ते अडल्टरंट्स यूज टू अडल्ट्रेट फूड आर सच दॅट दे विल रिमेन अननोटिस इवन वेन मिक्स विथ द फूड. अडल्टरंट जे असतात ते भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारा जो पदार्थ आहे तो, ओके, त्यान अन्नपदार्थात मिसळून जातील असे असतात ते. आता इथे फूड आयटम सांगितलेत. दूध आहे तर दुधात पाणी जे आहे, पाण्याची भेसळ केली जाते. केमिकल लाईक युरिया, स्टार्च. युरिया आणि स्टार्च जे आहे याची भेसळ केली जाते. चिली
चिलीमध्ये ब्रिक पावडर जी आहे, विटेची पूड जी आहे किंवा लाल भोपळ्याची जी पावडर येते ती मिक्स केली जाते. पेपरकॉर्न्स, काळी मिरी जी आहे, याच्यामध्ये पपईच्या ज्या बिया असतात याचीसुद्धा भेसळ केली जाते. आईस्क्रीममध्ये वॉशिंग सोडा आईस्क्रीममध्ये वॉशिंग सोडा आणि पेपर पल्प, कागदाचा जो लगदा आहे, याची भेसळ केली जाते. देन राईसमध्ये छोटे छोटे व्हाईट स्टोन असतात. पीनट्स, शेंगदाणा जो आहे याच्यामध्ये लालसर अशा रेडिश पेबल्स असतात, गारगोट्या असतात किंवा स्टोन्स असतात. देन ऑलवेज रिमेंबर, अडल्ट्रेशन ऑफ फूड इज अ क्राईम. डू नॉट ईट अडल्ट्रेट फूड्स. अन्नात भेसळ करणं हा कायद्याने गुन्हा आहे आणि भेसळयुक्त अन्न आपण खाऊ नये. Then let's see what we have learned from this chapter. Nutrition is the process of taking food and water and using them to obtain energy and for the purpose of growth and other bodily function. अन्न आणि पाणी घेऊन त्यांच्या ऊर्जा आणि वाढ आणि शरीरात इतर कामांसाठी आपण वापर करणे, यांच्या प्रक्रियेला पोषण असं म्हणतात, म्हणजेच न्यूट्रिशन असं म्हणतात. A diet containing all nutrients in the right quantity is called balanced diet. योग्य प्रमाणात जो न्यूट्रियंट्स शरीराला जेव्हा मिळतात तेव्हा त्याला आपण बॅलन्स डाएट असं म्हणतो. कार्बोहायड्रेट्स, फॅट, प्रोटीन, विटॅमिन, मिनरल अँड फायबर आर द न्यूट्रियंट इन फूड. कोणते न्यूट्रियंट आहेत तर कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन, विटॅमिन, मिनरल आणि फायबर. बॅलन्स डाएट इन्क्लूड ऑल न्यूट्रियंट इन राईट क्वांटिटी. एखादा बॅलन्स डाएट जर असेल तर त्याच्यात योग्य प्रमाणात हे सगळे न्यूट्रियंट अवेलेबल असतात. द फूड पिरॅमिड हेल्प्स अस टू चूज अ बॅलन्स डाएट. फूड पिरॅमिड जे आहे, वर आपण इमेजमध्ये पाहिलं होतं, ते आपल्याला मदत करतं बॅलन्स डाएट चूज करण्यासाठी. वेदर अ पर्सन इज malnourished or has deficiency disease depend upon the portion of food taken. एखाद्या व्यक्तीला जर कुपोषित असेल तर मग त्याचं जे अन्न घेण्याचं ते प्रमाण आहे याच्यावर तो आजार आहे तो अवलंबून आहे. जंक फूड गिव्स अस एनर्जी बट नॉट अदर न्यूट्रियंट्स. जंक फूड जे आहे ते आपल्याला एनर्जी देतं पण बाकीचे न्यूट्रियंट्स नाही मिळत त्याच्यातून. अडल्ट्रेट फूड इज इम्प्युअर अँड हार्मफुल टू हेल्थ. जे अडल्ट्रेट फूड आहेत, भेसळयुक्त जे पदार्थ आहेत ते अशुद्ध जे अन्न आहे ते शरीराला आपल्या घातक आहे, आरोग्याला घातक आहे. ओके, सो फ्रेंड्स, इथे आपला हा जो चॅप्टर आहे तो कंप्लीट झालेला आहे. ओके, होप तुम्हाला हा जो चॅप्टर आहे तो कळाला असेल, न्यूट्रिशन अँड डाएट. आणि ऑफकोर्स व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या व्हिडिओचा जो पार्ट 1 आहे त्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही तो पाहू शकता. आणि तुम्हाला जर व्हिडिओज आमचे आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनवर क्लिक करा आणि भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.